गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन टॉपिक आपण आज बघणार आहोत आपल्या चॅप्टरचा, ज्याचं नाव आहे कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन म्हणजेच काय, तर कॅपिलरी चा सरफेस टेन्शनमध्ये काय यूज होतो किंवा कॅपिलरीचा पर्पज काय आहे याच्या संदर्भात आपण ह्या कॅपिलरी ॲक्शनमध्ये थोडंसं बघणार आहोत. कॅपिलरी जी आहे ती थोडीशी बारीक, जसं पेनामध्ये आपली कांडी असते, रिफिल असते, त्या रिफिलची जशी साईज असते तशाच प्रकारची ती साईज असते. दोघी साईडने ती ओपन एंड तिचं असतं. अबाउट डायमीटर तिचा जो आहे तो 1 मीटरच्या नियर अबाउट त्याचा डायमीटर जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतो. ओके, म्हणजे डिपेंडिंग ऑन 1 मिलीमीटरचा डायमीटर त्याचा फक्त असतो. एवढी एवढी छोटीशी ती असते. फायबरची ती आपण बनवू शकतो, प्लॅस्टिकची ती असू शकते किंवा ग्लासची ती असू शकते. असे नंबर ऑफ त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे किंवा मटेरियल जे आहे त्याचं यूज करून आपण कॅपिलरी जी आहे ती या ठिकाणी यूज करू शकतो. त्याचं एक एंड जर तुम्ही पाण्यामध्ये बुडवलं, इफ वन एंड ऑफ कॅपिलरी ट्यूब इज डीप इन लिक्विड विच इज पार्शियली, जे काही प्रमाणात जरी समजा तुम्ही त्या ठिकाणी लिक्विडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर ते कॅपिलरीमध्ये लिक्विड जे आहे ते इनसाईड म्हणजे वेट द सरफेस ऑफ कॅपिलरी, द लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी रायजेस. मग त्यावेळेस होईल काय, तर ती थोडीशी लेवल जी आहे कॅपिलरीमध्ये त्या लिक्विडची ती इन्क्रीज होताना आपल्याला दिसते. आणि दोघी एंड ओपन असल्यामुळे होईल काय, तर ते लिक्विड जे आहे ती त्या कॅपिलरीमध्ये इंटरफेअर करेल, इंट्रोड्यूस होईल आणि त्याच्यामुळे त्या कॅपिलरीची जी लेवल आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी राईज झालेली आहे किंवा वाढलेली असं त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येईल. जर समजा आपण त्या ठिकाणी एखादी कॅपिलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट इट्स सरफेस, म्हणजे समजा आपण मर्क्युरीसारखं जर समजा काहीतरी मटेरियल घेतलं आणि त्याच्यात जर त्या ठिकाणी कॅपिलरी टाकली तर त्या ठिकाणी त्या लिक्विडचा जो म्हणजे हाईट जी आहे ती ड्रॉप होते. जे लिक्विड लेव्हल जी असते त्या सरफेसपासनं, त्या लेव्हलपासनं तिचं कॅपिलरी ज्या ठिकाणी तुम्ही टाकतात त्या ठिकाणी त्याची जी हाईट आहे ती त्या ठिकाणी ड्रॉप होते असं त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं. म्हणजे इनडायरेक्टली आपण कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, तर तिथं काहीतरी राईज आणि फॉल त्या ठिकाणी होतो आहे, बरोबर. म्हणजे लिक्विड सरफेस जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी जर समजा तुम्ही कॅपिलरी डीप केली तर त्याच्यामध्ये थोडंसं राईज हाईटमध्ये त्या कॅपिलरीमध्ये लिक्विड लेवल जी ती एक तर राईज होते किंवा ड्रॉप त्या ठिकाणी किंवा फॉल त्या ठिकाणी होतो. मग हा जो राईज आणि फॉलचा जो प्रकार आहे, द फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी, बरोबर. म्हणजे त्या ॲक्शनला किंवा त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी कॅपिलॅरिटी ॲक्शन जे आहे ते मेन्शन करू शकतो. पुढे जर आपण विचार केला तर त्याचे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला ह्या ठिकाणी बघता येतात. 4-5 ॲप्लिकेशन्स आपण ह्या ठिकाणी बघू. जनरली जर समजा 1-2 मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला ते कॅपिलरी ॲक्शनचे ॲप्लिकेशन्स जे ते माहिती पाहिजे. लॅम्पमध्ये आपण समजा ऑइल टाकण्याचा प्रयत्न केला तर तो राईज होतो, त्या ठिकाणी समजा कॅपिलरी ॲक्शन झाली. किंवा एखादी कपडे घेतले आणि ते वॉटरमध्ये टाकले तर ते सोक त्या ठिकाणी वॉटर जे ते ॲब्झॉर्व करतात, म्हणजे इनडायरेक्टली त्या ठिकाणी वॉटर रायजेस इन द दॅट क्लॉथ, वॉटर रायजेस ऑफ द सर्व्हिसेस इन रॉक, म्हणजे काही रॉक्समध्ये काही असं पॉट असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दगडी समजा एखादी पॉट असेल त्याच्यात तुम्ही वॉटर टाकलं तर ते राईज होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. असे ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्बिंग, समजा ब्लॉटिंग पेपर असेल तो इंक मध्ये समजा आपण टाकला तर ते ब्लॉटिंग पेपर ते इंक जे आहे ते सोक करतं किंवा ॲब्झॉर्व करतं. असे बेसिक ॲप्लिकेशन्स जे ते ह्या ठिकाणी आपल्याला ह्या कॅपिलरी ॲक्शनचे बघता येतात. बेसिक ॲप्लिकेशन्स हे आपल्याला कॅपिलरीचे ह्या ठिकाणी सांगता येतात. काही टॉपिक समजा आपण आता ह्या ठिकाणी बघू. कॅपिलरी फॉल आणि कॅपिलरी राईजबद्दलचा जो पॉईंट आहे तो आपण ह्या ठिकाणी क्लिअर करू. पहिल्यांदा आपण सुरुवातीला कॅपिलरी फॉलचा जो टॉपिक आहे किंवा कॅपिलरी फॉलचं जे आर्टिकल आहे ते या ठिकाणी बघू. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस, फॉर एक्झाम्पल इन मर्क्युरी, बरोबर. समजा आपण एक कॅपिलरी घेतली आणि ती समजा आपण एखाद्या लिक्विड सरफेसमध्ये त्या ठिकाणी त्याला इन्सर्ट केली. त्याच्यात 4 पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत. द शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. जो समजा ही जी लाईन आहे ही कॅपिलरी आहे ती लिक्विडमध्ये तुम्ही इन्सर्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असा एक कॉन्व्हेक्स टाईप शेप जो आहे तो या ठिकाणी दिसतो आहे, बरोबर. परत तिथं A, B, C आणि D हे 4 पॉईंट्स आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत
त्यातला ए पॉईंट जो आहे हा तो अप्पर कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे कॉन्व्हेक्स शेपचा थोडासा तो वरती आहे, पण ॲटमॉस्फिअरमध्ये तो आहे, लिक्विडमध्ये तो नाही. बी पॉईंट जो आहे तो जस्ट बिलो कॉन्व्हेक्स शेप जे आहे आपलं कॉन्व्हेक्स सरफेस त्याच्या जस्ट बिलो आहे, पण तो इनसाईड द कॅपिलरीचा आहे आणि इनसाईड द लिक्विड तो येईल, बरोबर. म्हणजे कॅपिलरीमध्ये ए आणि बी पॉईंट जे आहे त्या ठिकाणी ते आपल्याला सांगता येतात. परत सी पॉईंट जो आहे तो एच्या पॅरलल आहे, परंतु तो कॅपिलरीच्या बाहेर आणि लिक्विड सरफेसच्या वर आहे, बरोबर. सी पॉईंट जो आहे तो कुठे आहे तर एशी पॅरलल तो आहे, पण कॅपिलरीच्या बाहेर आणि लिक्विड सरफेसच्या वरती तो आहे. तसाच डी पॉईंट जो आहे तो बी पॉईंटला पॅरलल आहे, बी पॉईंटच्या पॅरलली तो आपण घेतलेला आहे, परंतु तो कॅपिलरीच्या आउटसाईडला आहे आणि लिक्विड सरफेस जे आहे त्याच्या जस्ट बिलो तो आहे, बरोबर. म्हणजे सीच्या डाऊनवर्डला डी आहे आणि एच्या डाऊनवर्डला बी आहे, असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ही साधी कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी याचं करतो आहे. त्याच्यामुळे होईल काय तर ए बी सी डी असे पॉईंट आपण घेतो आहे, तर त्या ॲटमॉस्फिअरचा काहीतरी प्रेशर त्या ठिकाणी त्या चारी पॉईंटवरती एक्झिट होईल किंवा त्या लिक्विडचा प्रेशर त्या ठिकाणी काहीतरी एक्झिट होईल. मग ते प्रेशर जे ते आपण मेन्शन करताना प्रेशरचा जो पॉईंट आहे तो मेन्शन करताना आपण ह्या ठिकाणी पी ए, पी बी, पी सी आणि पी डी अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्याला मेन्शन जे आहे ते, म्हणजे ए पॉईंटला प्रेशर एक्झिट होणारं जे आहे ते पी ए आपण त्याला म्हटलं, बी पॉईंटवरती एक्झिट होणारं प्रेशर जे त्याला आपण पी बी म्हटलं, सी पॉईंटवरती एक्झिट होणारं प्रेशर जे त्याला आपण पी सी म्हटलं आणि डी पॉईंटला एक्झिट होणारं प्रेशर जे त्याला आपण पी डी म्हटलं, बरोबर. परत आपण मागच्या टॉपिकला एक पॉईंट क्लिअर केलेला आहे की द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड, जी कॉन्केव साईड असते लिक्विडची त्या ठिकाणी प्रेशर जे आहे ते ग्रेटर असतं, ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कॉन्व्हेक्स साईड, बरोबर. म्हणजे कॉन्व्हेक्स साईडच्या पेक्षा कॉन्केव साईडला असणारा प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी मॅक्झिमम असतो, कारण लिक्विड सरफेसमध्ये ती बॉडी असते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लिक्विडची डेन्सिटी मॅक्झिमम असते, ती ड्यू टू दॅट प्रेशर बिकम्स मॅक्झिमम, बरोबर. त्याच्यामुळे ह्या कंडिशनमध्ये आपण पी बी इज ग्रेटर दॅन पी ए असं म्हणू शकतो, बरोबर. पी बी इज ग्रेटर दॅन पी ए असं ह्या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश आपला एकच आहे की ड्यू टू दॅट फेनॉमेनॉन ऑर ड्यू टू दॅट कंडिशन बी पॉईंट जो तुमचा तो लिक्विड सरफेसमध्ये असल्यामुळे आपण त्याला या ठिकाणी असं सांगू शकतो की त्या ठिकाणचा प्रेशर जो आहे तो जास्त असेल. ॲज द पॉईंट ए अँड सी आर ॲट द सेम लेवल, म्हणजे ए आणि सी जे आहे ते एका सेम लेवलला आहे, दोघे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, फक्त फरक एवढा आहे की एक कॅपिलरीमध्ये आहे आणि एक कॅपिलरीच्या बाहेर आहे, परंतु ते सेम लेवलला आहेत, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की सेम ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जो येतो त्या दोघी पॉईंटवरती एक्झिट होईल. त्याच्यामुळे ती कंडिशन जी ती आपण पी ए इक्वल्स टू पी सी अशी लिहू शकतो, बरोबर. म्हणजे पी ए बिकम्स इक्वल्स टू पी सी हे पण आपण त्या ठिकाणी मेन्शन ह्या पॉईंटला करू शकतो. परत पुढच्या पॉईंटला गेल्यावरती बिटवीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन. सी आणि डीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सरफेस जो आहे तो त्या ठिकाणचा सारखा आहे, पी ए आणि पी सी इक्वल आहेत, त्याच्यामुळे इनडायरेक्टली सी पी सी, पी डी आणि पी ए जे ते पण आपण त्या ठिकाणी इक्वल दाखवू शकतो. परंतु पी बी जो आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर तो कॅपिलरीमधला कॉन्केव शेपमधला आहे आणि डी जो आहे तो कॅपिलरीच्या बाहेर आहे, प्लेन सरफेस आहे, म्हणजे कॉन्केव सरफेस आलं आणि प्लेन सरफेस आलं, त्याच्यामुळे प्रेशर ॲट द पॉईंट बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट द पॉईंट डी, म्हणजे पी बी इज ग्रेटर दॅन पी डी हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, बरोबर. ही झाली आपली कॅपिलरी ॲक्शनबद्दलची किंवा कॅपिलरी पॉईंटच्या बद्दलचा तो एक सिम्पल वे आणि सिम्पल पार्ट की कॅपिलरी रायजेस ऑर फॉलच्या बद्दलचा आपण ह्या ठिकाणी पॉईंट बघतो आहे. जे पी बी मॅक्झिमम झाला इनडायरेक्टली त्या ठिकाणी बी अँड डी आर द सेम हॉरिझॉन्टल लेवल, दस इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द डी कॅपिलरी. डी आणि बी पॉईंट जे ते एकमेकांना सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत, त्याच्यामुळे होईल काय, इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर, म्हणजे सेम प्रेशर मेंटेन करण्याच्या नादामध्ये काय होईल, द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द कॅपिलरी. त्या म्हणजे सेम लेवलमध्ये आहे, सेम प्रेशर एक्झिट करण्याच्या मेंटेनन्समध्ये मर्क्युरी काय होईल, त्या कॅपिलरीमधलं मर्क्युरी जे येते त्या ठिकाणी बाहेर जाण्याचा कॅपिलरीचा प्रयत्न करेल आणि ड्यू टू दॅट त्याच्यामुळे होईल काय तर देअर इज अ ड्रॉप इन द लेवल ऑफ मर्क्युरी. त्याच्यामुळे होईल काय तर त्या मर्क्युरीमध्ये काहीतरी फॉल त्या ठिकाणी होईल इनसाईड द कॅपिलरी ॲज शोन इन फिगर. म्हणजे ही सरफेस आहे, बरोबर, या डी आणि बी सेम लेवलला आहे, त्याच्यामुळे होईल काय तर ते एकमेकांचं प्रेशर जे ते मेंटेन करण्यासाठी कॅपिलरीमध्ये असणारं जे मर्क्युरी आहे ते
त्या ठिकाणी कॅपिलरीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल आणि सेम हॉरिझॉन्टल लेव्हलला ते असल्यामुळे ड्यू टू दॅट काय होईल त्या ठिकाणी, तर त्या कॅपिलरी लेव्हलमध्ये थोडासा ड्रॉप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे प्लेन सरफेस जी लेवल आहे कंटेनरच्या त्याच्यापेक्षा थोडंसं डाऊनवर्ड डायरेक्शनला ती मर्क्युरीची कॅपिलरीमध्ये असणारी जी मर्क्युरी लेवल आहे ती त्या ठिकाणी डाऊनवर्डला जाईल, म्हणजे कमी ती होईल, म्हणजे फॉल त्या ठिकाणी होईल, काहीतरी ड्रॉप त्या ठिकाणी तुम्हाला जाणवेल आणि त्याच्यामुळे आपण हा पॉईंट ह्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. ओके, अशाच प्रकारचा पुढचा पॉईंट आपला आपण कॅपिलरी राईजचा करू शकतो. 2 प्रकारचे डायग्राम तुम्हाला दिलेले आहेत की एका ठिकाणी जस्ट इमर्स केलेली आहे, कॅपिलरी जी आहे ती जस्ट आपण त्या ठिकाणी सरफेसवर टच करतो आहे आणि दुसऱ्या डायग्राममध्ये आपण असं दाखवतो की ती थोडीशी इनसाईड गेलेली आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी राईस फॉल त्या ठिकाणी जो आहे तो दिसतो आहे. बरोबर, म्हणजे ABCD हे पॉईंट आपण तसे मागच्या पॉईंटला क्लिअर केले, तसेच ह्या ठिकाणी आपण ते दाखवतो. इथं A पॉईंट C पॉईंट एकमेकांना पॅरलल आहेत, फक्त A पॉईंट जो आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये पण तो कॅपिलरीमध्ये आहे आणि C पॉईंट जो तो ॲटमॉस्फिअरमध्ये पण कॅपिलरीच्या बाहेर आहे. तसाच B आणि D पॉईंट जो आहे तो एकमेकांना हॉरिझॉन्टल लेव्हलला सारखेच आहेत, फक्त B पॉईंट जो तो कॅपिलरीमध्ये आहे आणि D पॉईंट जो तो कॅपिलरीच्या बाहेर आहे. दोघी लिक्विडमध्येच त्या ठिकाणी येतील. हा जस्ट इमर्सचा पार्ट आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लेव्हल सगळी जी आहे तीच त्या ठिकाणी प्लेन येईल. परंतु जसं तुम्ही समजा दुसऱ्या डायग्राममध्ये बघितलं की ती कॅपिलरी जी आहे जर जशी तुम्ही जास्त इनसाईड करसाल त्यावेळेस तुम्हाला प्लेन सरफेसपासून लिक्विड लेवलची जी हाईट आहे ती इन्क्रीज झालेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसते, म्हणजे याची एवढी हाईट जी त्या ठिकाणी ती झालेली दिसते, म्हणजे त्याला आपण ह्या ठिकाणी राईसचा कन्सेप्ट म्हणू शकतो. बरोबर, जसं फॉलमध्ये आपण मर्क्युरी यूज केलं तसं या ठिकाणी राईससाठी आपण लिक्विड सरफेस जो येतो त्या ठिकाणी या ठिकाणी वापरू शकतो. मर्क्युरी आणि लिक्विडमध्ये फरक काय आहे किंवा मर्क्युरीमध्ये फॉल का दिसतो आणि लिक्विडमध्ये राईस का दिसतं, तर मर्क्युरी जर तुम्ही बघितलं तर त्याची जी डेन्सिटी आहे ती मॅक्झिमम, म्हणजे थिकनेस विस्कोसिटीची जी ती मॅक्झिमम आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. त्याच्यामध्ये असणारी जी डेन्सिटी आहे ती हायर असते, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे थिकनेस त्या ठिकाणी थोडीशी जास्त आहे मर्क्युरीची, परंतु वॉटरला तसं काही नाही. त्याच्यामुळे वॉटर जे ते लगेच त्या ठिकाणी त्याची हाईट जी ती कॅपिलरी टाकताच ती हाईट इन्क्रीज करून टाकते. मर्क्युरी जर कॅपिलरी जर आपण मर्क्युरीमध्ये टाकले तर तेवढं त्या ठिकाणी ती ॲक्शन जी त्या ठिकाणी ती घडत नाही. बरोबर, कारण डेन्सिटी हाय असल्यामुळे थोडंसं थिकनेस त्याची जास्त असल्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त असल्यामुळे ते हाईट त्याची राईज व्हायला थोडासा वेळ लागतो किंवा त्या प्लेन सरफेसच्या थोडीशी ती खालती सरवून जाते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्व्हेक्स शेप तो बघायला मिळतो आणि लिक्विडमध्ये तो कॉन्केव्ह शेप जो आहे तो त्या ठिकाणी बघायला मिळतो. ओके, असे बेसिक टाईप आपल्याला त्या ठिकाणी कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉलमध्ये त्या ठिकाणी डिस्टिंग्विश करता येतात किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचं एक एक्सप्रेशन जे आहे ते आपण बघू राईज ऑर फॉलचं युजिंग प्रेशर डिफरन्सचा यूज करून आपण त्या ठिकाणी राईज ऑर फॉलचं एक इक्वेशन जे आहे एक्सप्रेशन जे आहे ते या ठिकाणी बघू. द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑफ हाईट H, जी हाईट समजा आपण असं समजू की एक कॅपिलरी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये वॉटर हे एका पर्टिक्युलर हाईटपर्यंत समजा इन्क्रीज झालेलं आहे. द प्रेशर डिफरन्स इज 2T/R ड्यू टू द कॉन्केव्ह शेप असल्यामुळे त्या ठिकाणी जो प्रेशर आहे तो 2T/R. मागचं एक इक्वेशन आपण सरफेस एनर्जीच्या त्या रिलेशनमध्ये बघितलेलं आहे किंवा त्या टाईपमध्ये हे प्रेशरचं इक्वेशन जे आहे ते आपण बघितलेलं आहे. नेमकं मग ते सरफेस टेन्शनचं किंवा ते प्रेशर जो आहे तो नेमका ह्या लिक्विडसाठी किती आहे, तर तो H ρg = 2T/R. म्हणजे हा प्रेशर डिफरन्स झाला, वेअर H इज हाईट झाली, ρg आहे तुमची डेन्सिटी झाली, जी आहे तुमची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झाली. स्मॉल r जो आहे तो समजा आपण ह्या ठिकाणी डायग्राममध्ये जर बघितलं तर हा स्मॉल r जो आहे तो काय आहे, तर त्या कॅपिलरी ट्यूबचं रेडियस आपण त्याला कन्सिडर करतो आहे. थिटा जो आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, थिटा हा या ठिकाणचा जो आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ऑफ लिक्विड ॲज शोन इन फिगर. आता याच्यावरती एक्झिट होणारा फोर्स नेमका किती, तर रेडियस ऑफ कर्वेचर r मिनिस्कस इज गिवन बाय r जो आहे तो स्मॉल r अपॉन कॉस थिटा, हे आर्टिकल मागेच झालेलं आहे. कॅपिटल R जो आहे तो आपण रेडियस ऑफ कर्वेचर त्याला म्हणतो आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी स्मॉल r अपॉन कॉस थिटा आपण असं त्या ठिकाणी त्याला मेन्शन करू शकतो. या rची व्हॅल्यू तुम्ही जर ह्या इक्वेशन 1मध्ये टाकली तर तुम्हाला ती H ρg = 2T/r अपॉन कॉस थिटा अशी त्या ठिकाणी लिहिता येईल. बरोबर,
मग कॉस थिटा जो आहे तो न्यूमरेटरला जाईल, म्हणून तुमची पुढची स्टेप जी आहे ती ही येईल, एच रो जी इक्वल्स टू 2t कॉस थिटा अपॉन आर. एच जो आहे तो काय येईल या ठिकाणी, तर रो जी हा इकडे मल्टिप्लायला जाईल आरला. त्याच्यामुळे तुमचं नेक्स्ट इक्वेशन जे आहे ते काय होईल, तर 2t कॉस थिटा अपॉन रो आर रो जी. बरोबर. याच्यामध्ये अजून एक पार्ट आपण घेऊ की समजा कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड इन व्हर्टिकल. समजा कॅपिलरी ट्यूब तुम्ही जर समजा व्हर्टिकल ठेवली, लिक्विड दॅट हॅज कॉन्व्हेक्स मेनिस्कस, म्हणजे कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन लिक्विड, म्हणजे व्हर्टिकल जर तुम्ही त्या ठिकाणी उभी जर ठेवली लिक्विड लेवलमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्व्हेक्स मेनिस्कस जो आहे तो बघायला मिळेल. देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ऑब्च्यूस. आता ॲक्यूट आणि ऑब्च्यूस असे दोन प्रकारचे आपण अँगल बघितलेले आहेत. ॲक्यूट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी तुमचा अँगल बिलो 90 असेल त्या ठिकाणचा पार्ट तुमचा ॲक्यूट अँगलचा येईल, आणि ज्या ठिकाणी अबोव 90चा तुमचा पार्ट येईल त्यावेळेस त्या ठिकाणी आपण त्याला ऑब्च्यूस अँगल जे त्या ठिकाणी म्हणतो. जर तुम्ही व्हर्टिकल त्या ठिकाणी कॅपिलरी जर लिक्विडमध्ये इन्साईड केली, तर त्यामुळे त्या ठिकाणी लिक्विडमध्ये तुम्हाला कॉन्व्हेक्स मेनिस्कस जो आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेला दिसेल. आणि कॉन्व्हेक्स मेनिस्कस जर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करता आला, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे त्या ठिकाणचा तो ऑब्च्यूस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे कॉस थिटा जो आहे तुमचा तो निगेटिव्ह होईल, आणि हाईट जी आहे ती पण तुमची त्या ठिकाणी डिक्रीज होईल. म्हणजे निगेटिव्ह झाली म्हणजे ती डिक्रीज झाली, आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की द लिक्विड ऑफ विल बी कॅपिलरी फॉल ऑर डिप्रेशन. बरोबर. जे कॅपिलरी फॉल त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येतो असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. सेकंड पॉईंट ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो की युजिंग द फोर्सेसचा यूज करून आपण त्या ठिकाणी त्याला मेन्शन करू शकतो. कॅपिलरी ट्यूब समजा आपण घेतलेली आहे, ती वॉटरमध्ये तिला इनसाईड लिक्विडमध्ये आपण त्या ठिकाणी टाकलेले आहे. डायग्राम आपल्या समोर आहे, त्यावेळेस तुम्हाला राईज झालेला त्या ठिकाणी दिसतो. याच्यामध्ये कॅपिलरीचा सर्कम्फरन्स जो आहे तो आपण 2πr घेणार आहोत, कारण सर्कम्फरन्स कॅपिलरी आहे, सर्क्युलर शेप आहे, स्पेरिकल पार्ट आहे. सर्कम्फरन्स जो आहे तो आपण त्या ठिकाणी 2πr घेणार आहोत. ओके. नंबर ऑफ फोर्सेस ते आपल्या डायग्राममध्ये ह्या ठिकाणी ह्या भागात आणि ह्या भागात त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत. त्या फोर्सेसचं ॲप्लिकेशन करून आपण ह्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी कॅपिलरी राईज होतो त्याचा आपण विचार करू. आर जी आहे ती या ठिकाणी आपण रेडियस म्हणू, एच जी आहे ती हाईट ऑफ लिक्विड लेवल म्हणू, टी जी आहे ती सरफेस टेन्शन म्हणू, रो जी आहे ती डेन्सिटी म्हणू, जी जी आहे ती आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिला आपण मेन्शन करू. ओके. जो टँजेन्शियल फोर्स ह्या ठिकाणी एक्झर्ट होणारा आहे, तो फोर्स जो आहे तो लिक्विडच्या सरफेसवरती द फोर्स ऑफ मॅग्निट्यूड ॲक्ट टँजेन्शियली ऑन युनिट लेंथ ऑफ लिक्विड सरफेस विच इज इन कॉन्टॅक्ट. म्हणजे लिक्विड सरफेस जी आहे ती कॅपिलरीच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये त्या ठिकाणी टँजेन्शियल फोर्स जो आहे तो एक्झर्ट होईल, आणि तो फोर्स नेमका किती, तर टेन्शन आणि त्या कॅपिलरीचं सर्कम्फरन्स एवढा, म्हणजे टी इंटू 2πr टी आपण त्याला म्हणू शकतो. दोन प्रकारचे हे जे फोर्स आहे हे दोन प्रकारचे आपण त्या ठिकाणी त्याला रिझॉल्व करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. पहिला फोर्स जो आहे तो व्हर्टिकली अपवर्ड असेल, आणि दुसरा जो आहे तो हॉरिझॉन्टलचा त्या ठिकाणी फोर्स असेल. पहिला जो फोर्स असेल तो FT कॉस थिटा आपण त्याला म्हणतो. व्हर्टिकली अपवर्ड जो आहे तो म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला जो आहे तो व्हर्टिकली त्याला, आणि अलॉंग हॉरिझॉन्टल जो आहे मग तो इकडे असेल किंवा या डायरेक्शनला असेल तर त्याला आपण FT साईन थिटा म्हणतो आहे. म्हणजे जो टँजेन्शियल फोर्स आहे तो दोन प्रकारामध्ये आपण त्याला डिस्टिंग्विश केलं. एक आहे FT साईन थिटा आणि एक आहे FT कॉस थिटा. FT कॉस थिटा जो आहे तो व्हर्टिकली अपवर्ड आहे, आणि FT साईन थिटा जो आहे तो हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी आहे. बरोबर. व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो इफेक्टिव्ह असेल ॲज कम्पेअर टू हॉरिझॉन्टल कंपोनंट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिलरी राईज. आता व्हर्टिकल जो रेशो असेल म्हणजे व्हर्टिकल जो पार्ट असेल तो त्या ठिकाणी कॅपिलरी राईजसाठी इफेक्टिव्ह असेल, पण हॉरिझॉन्टलचा पार्ट त्या ठिकाणी काही एवढा इफेक्टिव्ह त्या ठिकाणी नसेल. त्याच्यामुळे तुमचा व्हर्टिकल कंपोनंट फोर्स जो आहे FTV आपण त्याला म्हणू शकतो. तुमचा कसा येईल तर फोर्स पर युनिट लेंथ इंटू सर्कम्फरन्स. बरोबर. काय येईल तर फोर्स पर युनिट लेंथ इंटू सर्कम्फरन्स, हा व्हर्टिकल फोर्स तुमचा आला. आता फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे काय येईल तो तुमचा जो व्हर्टिकल फोर्स असेल तो, आणि तो किती असेल तर आपण तो त्याला T कॉस थिटा असं त्या ठिकाणी मेन्शन करतो आहे. बरोबर. T कॉस थिटा हे आपण त्या ठिकाणी त्याला मेन्शन करतो आहे व्हर्टिकल फोर्स जो आहे तो. आणि सर्कम्फरन्स जो आहे तुमचा तो कळायला 2πr, म्हणजे ह्या ठिकाणी जी डायग्राम दाखवलेली आहे तो व्हर्टिकल तुमचा फोर्स असेल T कॉस थिटा इंटू 2πr. व्हर्टिकल कंपोनंट आहे म्हणून त्या ठिकाणी आपण कॉस थिटा दाखवतो आहे, आणि T जो आहे तो त्या ठिकाणी एक्झर्ट होणारा सरफेस टेन्शन ते असेल,
आणि नेमकं ते किती एरियावरती, तर त्या स्कॅप्युलरीच्या सर्कम्फरन्सवरती, म्हणजेच तो झाला तुमचा 2πr. बरोबर. अपवर्ड फोर्स बॅलन्सेस वेट ऑफ लिक्विड. जो अपवर्ड फोर्स आहे तो त्या ठिकाणी बॅलन्स करतो. कशाला, तर लिक्विडला इन द कॅपिलरीमध्ये असणाऱ्या लिक्विडला त्या ठिकाणी अपर फोर्स जो आहे तुमचा त्या ठिकाणी तो बॅलन्स करतो. आणि त्याच्यामुळे W बिकम्स इक्वल्स टू काय, तुमचा मास इंटू ग्रॅव्हिटी. आता हा जो मास आहे तो आपण डेन्सिटीचा रेशो वापरला तर डेन्सिटी आपण मास पर युनिट व्हॉल्यूम लिहितो. त्याच्यावरनं मास काय येईल तुमचा, तर व्हॉल्यूम इंटू रो डेन्सिटी टाईम्स G. बरोबर. म्हणजे आपण ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला कसं लिहू शकतो, तर डेन्सिटी बिकम्स काय लिहू शकतो आपण, तर मास पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर. त्याच्यावरनं तुमचं मासची व्हॅल्यू काय येईल, तर हा V इकडे मल्टिप्लायला जाईल. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी एमची व्हॅल्यू जी आहे ती V इंटू रो अशी त्या ठिकाणी आलेली आहे, जी तसंच राहिला आहे. बरोबर. आता व्हॉल्यूम त्या ठिकाणी काय येईल ह्या कॅपिलरीचा, तर तो व्हॉल्यूम असेल आपला πr स्क्वेअर H. बरोबर. व्हॉल्यूमची जी इक्वेशन आहे किंवा व्हॉल्यूमचं जे कंडिशन आहे ती तुमची πr स्क्वेअर H आहे. रो जी ॲज इट इज त्या ठिकाणी आहे. बरोबर. तुमची कंडिशन ह्या ठिकाणी ही आलेली आहे. वेअर V इज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड राईज इन द ट्यूब. M जो आहे तुमचा तो मास असेल इन द कॅपिलरी राईज. त्याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो की धिस मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ही आपण या ठिकाणी वाक्य वापरू शकतो की दिस मस्ट इक्वल अँड अपोजिट टू द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. इफ लिक्विड इन मिनिस्कस इज निग्लेक्टेड देन फॉर इक्विलिब्रियम. जर समजा त्या ठिकाणी लिक्विड इन मिनिस्कस जर समजा आपण निग्लेक्ट केला तर त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी असं सांगता येतं की इक्विलिब्रियम कंडिशन त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. आणि ती इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय येईल, तर ती 2πrt cos θ. 2πrt cos θ इक्वल्स टू πr स्क्वेअर H रो G. बरोबर. हे केव्हा असेल, तर मागच्या इक्वेशनमध्ये आपण ह्या ठिकाणी असं मेन्शन केलेलं आहे की जो तुमचा व्हर्टिकल फोर्स असेल तो आणि वेटचं जे इक्वेशन असेल ते हे एकमेकांना जर समजा इक्विलिब्रियम असेल तर त्या दोघी कंडिशन त्या ठिकाणी सारख्या येतील. आणि दोघी कंडिशन जर सारख्या आल्या तर त्या ठिकाणी आपण ती इक्वेशन जी आहे ती कसं लिहू शकतो, तर 2πrt cos θ इक्वल्स टू πr स्क्वेअर H रो G. इथला R कॅन्सल होईल, इथला ह्या ठिकाणचा एक R कॅन्सल होईल, पाय ह्या ठिकाणी कॅन्सल होईल, पाय ह्या ठिकाणी कॅन्सल होईल. नंतर समजा ह्या ठिकाणी कॅन्सलेशनसाठी काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाही. आता हाईट तुम्हाला ह्या ठिकाणी फाईंड करायची आहे, म्हणून हा रो जी R जो आहे R रो जी तो तुम्हाला LHSला पाठवावा लागेल. त्याच्यामुळे तुमची कंडिशन जी ती काय होईल, तर 2t cos θ अपॉन R रो जी. ओके. सो ही जी कंडिशन असेल तुमची ती कंडिशन म्हणजेच त्या ठिकाणी ते एक्सप्रेशन जे आहे ते आपल्याला म्हणजे फॉलमध्ये पण तेच मिळालं होतं आणि राईजमध्ये पण तेच इक्वेशन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म करता आलं. ओके. इक्वेशन परीक्षेला विचारलं जातं, यातल्या फक्त स्टेप्स जे आहेत ते लक्षात ठेवा, इक्वेशन्स जे आहेत ते लक्षात ठेवा. 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना ह्या आर्टिकलचा त्या ठिकाणी तुम्हाला यूज करून परीक्षेला ते एक्सप्रेशन जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. 1-2 वेळेस लेक्चर व्यवस्थित ऐका. रफ नोटबुक असेल तर ती शेजारी ठेवून तुम्ही ती इक्वेशन्स जे त्याची प्रॅक्टिस करा. ॲटोमॅटिकली तुम्हाला ते इक्वेशन जे आहे ते सोपं जाईल आणि परीक्षेला त्याची अडचण त्या ठिकाणी काही येणार नाही. किंवा ह्या टॉपिकबद्दल काही अडचण वाटलं तर पर्सनली मला तुम्ही मेसेज करू शकतात. ओके. या ठिकाणी आपण ह्या पॉईंटला या ठिकाणी थांबू. बाकीचा पार्ट जो येतो आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. ओके. थँक्यू.